पंतप्रधान मोदी उद्या पुणे दौऱ्यावर विविध विकास कामांचं करणार उद्घाटन। मोदींच्या सभेसाठी नेत्यांना टार्गेट, पदाधिकारी लागले कामाला। मोदींबाबत संजय राऊत यांचं मोठं विधान। महाराष्ट्रातील विधानसभा निवडणूक हरतील त्या दिवशी मोदींची पंतप्रधान पदाच्या खुर्चीवरून उतरण्याची प्रक्रिया सुरू झालेली असेल, राऊतांची टीका। मोठ्या नेत्याने आपल्याकडे येण्याची इच्छा व्यक्त केली। जयंत पाटील यांचा मोठा दावा। कार्यकर्त्यांना आशा दाखवण्यासाठी अशी वक्तव्य। गिरीश महाजन यांचं प्रत्युत्तर। पुण्यात महाविकास आघाडीचं आंदोलन। खासदार सुप्रिया सुळे यांच्या नेतृत्वात हे आंदोलन। महाविकास आघाडीच्या लोकप्रतिनिधींना जाणीवपूर्वक निधीतून वगळल्याचा आरोप। अलिबाग विधानसभा मतदारसंघावर भाजपच्या दिलीप भोईर यांचा दावा। महायुतीचा धर्म सर्वांनी पाळायला हवा। आमदार महेंद्र दळवी यांचा इशारा। अजित पवार यांना शह देण्यासाठी शरद पवार यांची सिंदखेड राजा मतदारसंघात रणनीती। डॉक्टर राजेंद्र शिंगणे यांच्या विरोधात पुतणी गायत्री शिंगणे यांनी फुंकलं रणशिंग। अमरावतीत काँग्रेस पक्षाला मोठा धक्का बसण्याची शक्यता। आमदार सुलभा खोडके अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात करणार प्रवेश। खोडके यांची घरवापसी सूत्रांची माहिती। यावेळी जागा वाटपाबाबत आमच्यात कुठलाच वाद नाही। मित्रपक्षांमध्ये समोपचारानं चर्चा होतीये। रावसाहेब दानवे यांची जागा वाटपावर प्रतिक्रिया। अक्षय शिंदेच्या वडिलांनी घेतली उच्च न्यायालयात धाव। एन्काउंटर बनावट असल्याचा याचिकेत केला दावा। संपूर्ण प्रकरणाच्या एसआयटी चौकशीचीही केली मागणी। सेंट्रल बँक प्रकरणी भाजप नेते मोहित कंबोज यांना दिलासा। सीबीआयने दाखल केलेला क्लोजर रिपोर्ट दंडाधिकारी कोर्टानं स्वीकारला। सबळ पुरावे न आढळल्यानं दिलासा। मनसेचं विधानसभा निवडणुकीसाठी मिशन विदर्भ 27 आणि 28 सप्टेंबरला राज ठाकरे अमरावती दौऱ्यावर। विदर्भातील प्रमुख पदाधिकाऱ्यांची घेणार बैठक। राज ठाकरे यांच्या जीवनावर आधारित चित्रपटाचा आज येणार ट्रेलर। संध्याकाळी राज ठाकरेंसह नेत्यांच्या उपस्थितीत ट्रेलर लॉन्च सोहळा।